आणि आता बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे। तुम्ही लसूण खरेदी करताना चायनीज लसूण घरी आणत नाही ना? तुम्ही चायनीज लसूण खाल्लं तर गंभीर परिणाम तुम्हाला भोगावे लागतील। असं काय आहे चायनीज लसूण मध्ये? आम्ही याची मग पडताळणी केली। मग काय सत्य समोर आलं तुम्ही देखील पहा। तुम्ही खाताय केमिकल वाला चायनीज लसूण। बाजारात आलाय आजारी पाडणारा लसूण। काय आहे व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य? तुम्ही खात असलेला लसूण चायनीज नाही ना याची खात्री करा, कारण बाजारात बंदी असलेला आणि केमिकल वाला लसूण विक्रीला आलाय आणि तुम्ही हा लसूण खाल्लात तर नक्कीच आजारी पडाल, एवढा भयंकर हा लसूण आहे। एक व्हिडिओ व्हायरल होतोय, त्यामध्ये चायनीज लसूण कसा ओळखायचा हे दाखवण्यात आले। चायनीज लसूण दिसायला छोटा असतो, सांडपाणी आणि केमिकलचा वापर केला जातो। रंग हलकासा गुलाबी, लसूणला वास येत नाही आणि तिखटपणाही नसतो। हा लसूण बाजारात दिसला तर घेणं टाळा, कारण कमी किमतीत मिळतो म्हणून हा लसूण खरेदी कराल तर आजारी पडाल असा दावा करण्यात आलाय। या चायनीज लसूणमुळे पोटाचे विकार, जेवणात टाकला तर विषबाधा असे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात। त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी सुरू केली। आमचे प्रतिनिधी तज्ञांना भेटले आणि याबाबत अधिक माहिती जाणून घेतली। फक्त नावाला गार्लिक असतो तो, त्याचा स्वाद किंवा त्याचा तिखटपणा जो ॲरोमा आपल्याला अपेक्षित आहे तो तिथे मिळत नाही। अनेक प्रकारचे व्याधी येऊ शकतात, ज्यात काही बॅक्टेरिया आहेत, काही व्हायरसेस आहेत, काही पॅरासाइट्स आहेत आणि शिवाय काही जड धातू जे आपल्या शरीराला घातक असतात, म्हणजे क्रोमियम आहे, कॅडमियम आहे, त्यानंतर लीड आहे, अशा प्रकारचे येतात। त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलंय पाहूया। चायनीज लसूणला 2014 मध्येच भारतात बंदी घालण्यात आली आहे। चीनमध्ये सांडपाणी आणि केमिकल वापरून या लसूणाचं पीक घेतलं जातं। चायनीज लसूण लॅबमध्ये बुरशीजन्य असल्याचं आढळून आलं। चायनीज लसूण खाल्ल्यानं पोटाचे विकार आणि अन्नातून विषबाधा होऊ शकते। भारतात हा लसूण मोठ्या प्रमाणात उत्तर प्रदेश आणि गुजरातच्या अनेक भागात सापडलाय। तो चायनीज लसूण जप्त करण्यात आलाय। आपल्या राज्यातही हा लसूण विक्रीला असू शकतो। स्वस्तात हा लसूण मिळत असल्यानं मार्केटमध्ये विकला जातोय। त्यामुळे तुम्ही लसूण घेताना काळजी घ्या। आमच्या पडताळणीत चायनीज लसूण बाजारात आल्याचा दावा सत्य ठरलाय, मात्र हा लसूण आरोग्याला हानिकारक आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।